नाही बघ. खूप खूप मक्कलचं हाईट लयच आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला सांगतो एक मिनटं. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे चांगले आहेत. चला आशा आहे सकाळ झालेली आहे. इथं बघू शकता सकाळ झालेली आहे. कसं आहे झाले हो. इथं बघा अण्णा कसं आहे इथं पाऊस आला आहे मित्रांनो सकाळ सकाळ. इथं बघा मम्मीची मैत्रीण आलेली आहे मम्मीचं बोलायसाठी. इथं मम्मी चपात्या करत आहे. चपात्या चालले ते कसं आहे गव्हाच्या पेटाच्या चपात्या हसू नको. इथं बघा अण्णा. तर तुम्हाला दाखवत होता किती वाजले ते बघितलं एवढं वाजले ते 10:30. बाबांचं इथंच काय चाललंय बा कसं आहे बाबांचं फुलं मोदय चाललंय बघा. हो दिसलं का हो कसं आहे बघितलं का मित्रांनो. वातावरण लय असं न करमायसारखं झालं सकाळ सकाळ ते पण. तर आंघोळ बिंघोळ झालेली आहे. जेवण काय केलं नाही अजून करूया जेवण थोड्या वेळानं. तिथं बघा डॉगीज बाहेर कसं येतं मित्रांनो. गाई सगळे आतमध्ये येते आता सोडायचं येतं बाहेर कारण की आपण वैरण आणली ना विकत घेतली आहे. वैरण तुम्हाला दाखवतो तर वैरण आणायला जायचं आताच जायचं लगेच जेवण केल्यानंतर ना. तर काय करू आधी गाय सोडू. रेडीची तब्येत चांगली आहे आता. रेडी बसली बघा तिकडे. ए रेडी कसं वाटतंय हो का इथं बसली रेडी. रेडी बरं वाटतंय का नाही. रेडी डुली झाली मित्रांनो आता. तब्येत पाणी कसं आहे हो का हिनं खाल्लं आहे मग अशी चांगलं आहे ना आता. आता बरं वाटतंय का हिला चालतं गुचिडतात पेटवली थंड हिची माकाच आहे तिकडं बघा. नाही तुला मारत कप घेईल तिकडं. बरं आहे ना तब्येत हां बरं असू दे. कशी लाडाला आली बघा. काल मित्रांनो कायच खाल्लं नव्हतं गाय सोडते बाहेर आता. हे तोंड घाल नको त्या तोंड घाल नको बाहेर जा येऊ द्या बाहेर येऊ द्या की बाहेर या की लागा. बाहेर या लवकर सगळ्यांनी बाहेर या. कपिला तिकडे बघा माकाल आतमध्ये जाऊ नका. माकालचं काय द्यायची गरज नाही. चला की बाहेर तुम्ही. इथं का फिरताय तुम्ही माकाल आलं बघा. माकालची यायचीच काय गरज नाही. चल बाहेर चल मित्रांनो. हे काय दूध देत नाही बघा. खूप बाहेर चल चमचमची मम्मी माकाल बाहेर चल. माकालचं हाईट लयच आहे. माकाल बाहेर गेलं बघा माकाल बाहेर गेली बघा सगळीजण बाहेर. रेडी तिकडे बसली किती पाणी पिते बघा. इथं गेलं सगळीजण कसं आहे आत्ताच बाहेर सोडले तिथं गेलं सगळीजण पाणी पिते ती त्यांचं झाली परत नाही जाणार बघा तिकडे पाणी प्यायला. पाणी भरले मग अशा इथं बघा. आता हे सगळं राडा मला काढायला लागेल लाईट आल्यानंतर ना कारण हे पाणी मारायचं नंतर ना. इथं बघा आपण मका थोडीशी मग अशी कट केली सकाळ आणली ती मका. कसं आहे करतो जेवण आता. तर घेतलं आहे जेवायला चपाती आणि बटाटा घेतला आहे. इथं बघा बटाट्याचं कालवण आहे आणि ही चपाती. तर करूया जेवण आणि जाऊया रानात. थोडंच काम आहे जातो करतो जेवण. तर मित्रांनो आपण आलो रानातून कामाहून आणि आता करायचं आपल्याला गायचं काम. वैरण टाकूय खायला टाकूय आणि पेंट वगैरे ठेवू गायना सगळ्या गायांना पेंट होऊन झाले. आता त्या 2 गायांना वैरण टाकतो लगेच. तर आपण सगळ्या गायांना वैरण टाकलेली आहे. प्लॅनमध्ये थोडा चेंज केला कारण की वैरण कवळीचं आहे खातेच सगळं ते एकदम. इथं बघू शकता इथं 2 हे टाकले गाईंना आणि इकडे सगळ्यांना वैरण टाकली. म्हशीला पण तिकडे टाकलेली आहे वैरण बघू शकता तुम्ही. आता गाई आतमध्ये घ्यायच्या आधी पाणी भरूया ड्रममध्ये. का भरलेलं नाही आधी आतमध्ये घेऊया गाई आतमध्ये घेऊया नंतर ना पाणी भरूया लगेच. मित्रांनो मांजर बघा बघितले शिकारीला चालली दिसलं. आत्ताशी 5:15 झाले ते 5:15 लय लवकर येत आहे आतमध्ये तुम्हाला. चला या दामाने येतं दामाने काय बघितलं का इकडं सगळ्याची तोंड खाली जाईल. रेडी कुठं आहे बरं रेडी तिकडं येऊ द्या. एक जण या केला का दोघी नका येऊ. एक जण या कप्पीला येऊ नको. कप्पो ओ शपथ माका. तर सगळे गाय आतमध्ये आलेले आहेत व्यवस्थित एकदम. धिंगाणा झालं तर एकदम व्यवस्थित आतमध्ये आलेले आहे. सगळे गाय बांधूया आपण लगेच. कडी लावून बांधायचे असतात बांधू लगेच. हे पहा इथं कडी आहे लगेच कडी अशी लावायची. तर फायनली आपल्या सगळे गाय बांधून झालेले आहेत कडी लावून.
आता काय करू, कपिलाला रेडीला खायला टाकू आणि कपिलाला बांधून ठेवू लगेच. तर आपण इथं कपिलाला रेडीला आणि महाकालला खायला टाकलेलं आहे. आता चमचमला पायाला सोडूया, भरपूर दिवस झालं चमचमला पायाला सोडलं नाही. पाया सोडू आणि नंतर ना मग पाणी भरूया ड्रममध्ये. चमचम पळाय चला, पळाय चल, लय दिवस झालं पळली नाही, चला चमचम. गेली बघा, पळतच गेली. पाणी प्यायला गेली बघा इथं, पण पाणीच नाही, म्हणून तर मी पाणी भरलं नाही माहिती आहे का. पाणी नाही, आता पळायचं आणि मग जायचं गोट्यात. हो जिप जिप, हो पाणी कसं पिते. पुढचं पाय दोन उचलूनच पळा आणले, पळायला पळा पळा पळा, इकडं पळा. रेडी रेडी, हो गेलीस. काय करते काय करते, चमचम नादर लागते बा. रेडी रेडी चमचम रेडी, आज रे एकतर गेली बघा तिकडं. पळायचं आहे का नाही तुला, वैरण खायची का नाही. मला मारू नको, मला नको मारू, मला नाही मला नाही मला नाही मला नाही मला नाही मला नाही मला नाही. चमचम चमचम मला मारलं मित्रांनो. लात मारली मित्रांनो, लात मारायची नाही, लात काय इकडं पाहायला. हो हो मला मला मारायचं, मला मारा. चप्पल गेली, चमचम गेली बघ बरं. हो हो पुढच्या ह्याच्या पळते. हो गेलीच बघा, तिला वाटते पाणी येते का. रेडी रेडी पळायचं का नाही मित्रांनो, रेडी खायला लागली बघा. बरं वाटतंय का, बरं आहे का, बरं असणार खाते म्हणलं, बरं असणार. पळायचं थोडंसं चमचमला भेटायला यायचं का नाही. आता हिला खायला टाकले म्हणलं पडणार नाही. चांगली झाली बघा, दुखत असेल हिचं इंजेक्शन केलं. दुखतंय का काय, गेली बघा चमचम. नको दोघीच काय चाललंय. चमचम चमचम मास्क करते, चमचम मारू नको, रेडीला मारू नको. ए रेडी चांग गरीब आहे. ए दूध पिती दूध पिती दूध पिती, असतं का नाही काय. मला गुचिड पिचिड पळत गेली बघा तिकडं. जाऊ गेली बघा, मावशी खायला गेली. बांधूया हिला आणि पाणी पाजून घेऊ गायला. पाणीचं ड्रम भरून घेऊन गायचं, पाणी प्यायचं. करूया मोटर चालू, केली आहे मोटर चालू. आले बघा इथं पाणी आलेलं आहे. हा ड्रम भरूया आता. कोण आलं बरं, अण्णा मम्मी आलेले आहेत. अण्णा मम्मी गेले ते बाहेर होत्या, चुलत्याच्या सवासने तिकडे गेले होते. इथं बघू शकता अण्णा मम्मी आलेले आहेत एकदम. काय आणलंय खायला का. तर मित्रांनो एक गोष्ट आणलेली आहे, पण काय रेडीसाठी आणली फेअर अँड लवली. रेडी रेडी काय आणले हो, फेअर अँड लवली आणली, फेअर अँड लवली. रेडीला दाखवूया, रेडी आनंदच होईल. रेडी हो काय आणली, फेअर अँड लवली आणली, फेअर अँड लवली. कशी आहे तुझी इच्छा पूर्ण केली का नाही, लावायची का तुला उद्या लाव सकाळी. बरं का बरं का. आता सगळी बुरी दिसणार, बुरी कपिलावानी एकदम भारी. काय 10 वाली आणली, 10 वाली मोठी पुढे आणली, 10 वाली 5 वाली नाही 10 वाली आणली आहे. कळलं का. हो बघितलं का, फेअर अँड लवली, फेअर अँड लवली ओरिजिनल आहे, ओरिजिनल. हो कसं आहे, भारी आहे का. रेडीला दाखवली फेअर अँड लवली, आता उद्या लावूया तिला फेअर अँड लवली. तर आता आपण चाललो आहे वैरण आणायला. जाऊया, तुम्हाला दाखवतो कुठं वैरण घेतली आणि वैरण कशी आहे ती. तर मित्रांनो आपण आलतो वैरण काढण्यासाठी. वैरण काढलेली आहे इथं बघू शकता आपण, ट्रॅक्टरवरती वैरण एवढी भरली. कसं आहे, एवढी वैरण भरली भरपूर बघा. तिथून काढली ती आहे इथपर्यंत, त्या डांबाच्या नेट्यात काढलेली आहे आपण वैरण. बघू शकता तुम्ही कसं आहे, डांबाच्या नेट्यात थोडं अलीकडे काढलेली आहे. तर काय करायचं माहिती आहे का, वैरण झालं काय, वैरण लई कवळे आहे अजून. तुम्हाला दाखवतो कणीस याचं, इथं बघायचं का कणीस, कणीस मोठं दिसतंय असं, कवळे आहे. हे बघा आली चिकट थोडीशी आली. तर जाऊया घरी, ट्रॅक्टर चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं. हे बघा जाऊया घरी, आता वैरण भरली मित्रांनो. नाही 2 दिवसाची वैरण आहे, जाऊया घरी लगेच. रे बाबा उचलू नको, इकडे 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 निघालं बघा, चाललाय बघा ट्रॅक्टर. उचलू नको आहे बाबा, उचलू नको आहे, उचलू नको. तर आला आहे घरी वैरण बघू शकता तुम्ही. काय आणलं
इथं बाबा. तर मित्रांनो चालू वैरणकडे. इथं बघू शकता आपण सगळ्या गायांचं काम करून बाहेर सोडत आहे का सगळ्या गाय. आणि इथं वैरणकडे चालू आहे. अण्णा वैरणकडे करतात कसं आहे बघितलं. अण्णा वैरणकडे करतात. इथं चमचमला वैरण टाकली बघा. चमचमला आता दूध पाजलं आहे आणि म्हशीच्या पोराला ते टाकली बघा कसं आहे. आणि इकडे सगळ्या गाय टपले जातं खायला. कपूर रिडी तिकडे आहे बघा कोपऱ्यात एकदम. रिडलं बरं आहे आता तिथं बघा कसं. तर स्वयंपाक झालेला आहे तर मग दाखवतो आपल्याला जेवाय काय केलं. इथं बाबत इथं बघा फुल कसं आहे. चंद्र बॅकग्राऊंडला चंद्र आणि पारिजात बॅकग्राऊंडला चंद्र आणि पारिजाताचं हे झाड कसं. इथं बघा मम्मी बोलत बसली आहे. मम्मीच फोन चालू आहे कसं सारखं व्हिडिओ कॉल. काय केलं दाखवतो. इथं बघा भाकरी आत्ता केलं तर नवीन चपाती सकाळचं. मम्मी गेली तर जेवायला. इथं बघा बटाटा सकाळचं. मी दूध खाणार आहे. दूध खाणार मी. बाबा जेवले ते अण्णा जेवून आले ते मम्मी जेवणार. मी फक्त राहिलो जेवायचं एकटा. मी बाबा अजून एकदा जेवणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला सांगतो एक मिनिट. बाहेर चावलं तिकडं. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तर पहिल्यांदा काय व्हायचं माहिती आहे का. मी सगळं म्हणजे एकमेकाचा असं राग आला का नाही की एकमेकासंग न बोलणं घरातल्या घरात. मी मम्मी काय तर मम्मी म्हणली तर मी मम्मीसंग बोलायचं नाही. थोडा वेळ रागाला यायचं असतं बघा. प्रत्येक घरात असतं तसं. तर मी थोडा वेळ रागाला यायचं. मम्मीनं थोडा वेळ रागाला यायचं. तर आता माझ्या बाबतीत तर तसं होत नाही. मी कोणावर रागाला येत नाही. आलं तर एक 5 ते 10 सेकंद एवढं पण नाही. 1 ते 2 मिनटं तेवढं रागाला येतो. म्हणजे थोडंफार असते तर गोष्ट इकडे तिकडं. तर नंतर मी पहिल्यांदा काय होतो 1-2 दिवस रागाला असं तोऱ्यामध्येच राहायचो मी. पण आता तसं चालत नाही कारण की आपलं ब्लॉग बनत नाहीत. आपलं ब्लॉगच बनत नाहीत कारण की मला सगळ्यासोबत बोलायला लागतं ना. सगळ्यासोबत चांगलं प्रेमानं बोलायला लागतं. त्यामुळं ब्लॉगिंगचा एक फायदा झाला आहे मला की मी असं लई रागाला येत नाही आता कोणावरती. आणि असं तर चांगलं जिरले माझी बस झालं बस. तर हा फायदा झाला आहे मला ब्लॉगिंग चालू केल्यानंतर ना. ही गोष्ट सांगायची होती. मला आत्ता क्लिक झाली ती गोष्ट म्हणून तुम्हाला सांगितली मी ती गोष्ट. मम्मी आली बघा मग. तर करूया जेवण आणि झोपूया. आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आपल्यासोबत लाईक करा. चॅनलवरती नवीन काय बघते चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.